रस्त्यावरून कचऱ्याची गाडी गेली तर नाकावर रुमाल धरणारे आपण. कचरा वेचकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न यांच्यापासून दूरच. पण जालन्याच्या लक्ष्मण मानेंना मात्र जाणवलं त्यांचं खडतर आयुष्य, त्यांची दैनावस्था. आणि मग या कचरा वेचकांची वाटचाल सुरू झाली ती तुच्छतेकडून स्वच्छतेकडे आणि स्वच्छतेकडून समृद्धीकडे. आज भंगार गोळा करणाऱ्या, उकिरड्यावरती कचरा गोळा करणाऱ्यांना आयुष्याच्या संध्याकाळी एक हक्काची ओळख मिळवून दिली लक्ष्मण माने यांनी. जालन्याच्या गल्लीतून घंटागाडी चालवणारी लताबाई लोखंडे. लताबाई पूर्वी भंगार गोळा करण्याचं काम करायची आणि त्यात तिचं आयुष्य कसं सरलं तिलाही कळलं नाही. पण आता आयुष्याच्या संध्याकाळी मात्र तिला तिची अशी एक ओळख मिळाली आहे. बरेच वर्षानं भंगारी असते मी. मग भाऊ भेटले मला, सर म्हणले का बावशी असं असं हे म्हणे कचरा फेकतान का तुम्ही, कामाला लागतान का? तर म्हणलं बरं. मी ते काम सोडून दिलं. मग हे कचऱ्यावर लागले. आपल्याला पुरून आलं हे. नाही तर आम्ही हिरबळ हिंडत होतो ना, पाय दुखत होते आमचे. पण आता हे जसं 2-3 घंटे करतो. लताबाई सारख्या अनेक बायका आज जालन्याच्या रस्त्यावर घंटागाडी चालवताना दिसत आहेत. उकिरड्यावरचा कचरा वेचणाऱ्या अशा अनेक बायकांच्या आयुष्यात आता स्थैर्य आलंय. आम्ही 9 वाजता येतो, 9:30ला. 10-10:30 पासून कचरा घेतो आणि या कुंडीत आणून टाकतो. आम्ही भंगार येतच होतो. कुठे बी जिथं उकांडा असला तिथं उकांड्यावर भंगार याचायचं, इकायचं, कशा आले कचऱ्याच्या? यायना लावलं ना. आता धोत्रे साहेबांनी आलते आमच्या घरी. म्हणलं तुम्ही भंगारी असता तर मग ही गाडी लोटा, तर मला 3000 रुपये महिना देऊ. हा म्हणलो, आम्ही आलो. आणि या साऱ्यांचं श्रेय जातं ते डॉक्टर लक्ष्मण माने यांना. MSW ची पदवी मिळाल्यानंतर एका खासगी कामासाठी नगरपालिकेत गेले असता मानेंना घनकचरा व्यवस्थापनाची माहिती मिळाली आणि समोर आलं ते या कचरा वेचकांचं खडतर आयुष्य. जे आजचे कचरा वेचक तरुण आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांच्यासाठी आम्ही बचत गटांची योजना केलेली आहे. त्यांचं संघटन आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष. त्यांना आज जे काम करतात ते तुच्छतेचं, त्याच्यातून ते स्वच्छतेच्या कामाकडे यावे आणि त्या स्वच्छतेच्या कामातून ते समृद्धीकडे जावे. याच्यासाठी आम्ही रॅक पिकर्स टू वेस्ट पिकर म्हणजे कचरा वेचणारा त्याच्यापासून घंटागाडी चालक तयार करत आहोत. आणि घंटागाडी चालकाचं परत त्याचं लाईफ आणखीन कसं सुधरेल या दृष्टीने, म्हणजे जो आजचा तरुण कचरा वेचक आहे त्याच्यासाठी आमचं हे काम आहे. लक्ष्मण मानेंनी या सर्वांना संघटित केलं आणि कचरा वेचक महिला कष्टकरी संघटना अस्तित्वात आली. परळीमधून सुरू झालेल्या या छोट्याशा चळवळीनं एक मोठं स्वरूप घेतलं ते जालना शहरात. कचरा वेचकांसाठी काय केलं म्हणजे त्यांचं आयुष्य बदलेल, तर याच्यासाठी आम्ही 3 स्टेजमध्ये काम करावं असं ठरवलंय. पहिलं आहे कचरा वेचक मुलांसाठी. जे मुलं आहेत त्यांच्यासाठी अभिरुची वर्ग या नावाने आम्ही लहान जे कचरा वेचक मुलं आहेत त्यांचा 1 ते 2 तासाचा वर्ग आठवड्यातून 2 ते 3 दिवस त्यांच्याच वस्तीमध्ये आम्ही असा सुरू केलेला आहे. 20-20, 25-25 वर्ष ज्यांनी कचऱ्यात काम केलंय, कचरा वेचण्याचं काम केलंय, अशा ज्येष्ठ कचरा वेचकांसाठी आम्ही दरमहा 700 रुपयाचा किराणा आमच्या संस्थेकडनं
संस्थेकडनं देण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थात हे करण्यासाठी पैसे लागतात, पैसे संस्थेकडे नाही आहेत, म्हणून संस्था दत्तक पालक योजना राबवते. मात्र मानेंचं काम इथेच संपत नाहीये. या महिलांची मुलं, वयोमानामुळे आता हे काम करणं अशक्य असलेले वृद्ध, अशांसाठी आता नवनवीन योजना सुरू आहेत. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट महाराष्ट्र या संस्थेत आज या महिला कचरा वर्गीकरणाचं योग्य प्रशिक्षणही घेत आहेत. कधी काळी दिवसभर राबून अवघ्या 50 ते 100 रुपयांवरती गुजराण करणाऱ्या या कचरा वेचणाऱ्या महिलांच्या हातात संघटनेमुळे महिना अखेरीला 3000 रुपये पडतात. आर्थिक संपन्नतेमुळे या महिलांचं पर्यायानं कुटुंबाचं आयुष्य तर बदललंच, पण लक्ष्मण मानेंनी त्यांना एक ओळखही मिळवून दिली, ती स्वतःच्या अस्तित्वाची. मात्र मानेंचा प्रवास इथेच थांबलेला नाही. तो या कचरा वेचकांचे आयुष्य घडवण्यासाठी असाच सुरू राहणार आहे.